आघाडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची बैठक संपलेली आहे। जवळपास 1.5 तास ही बैठक चालली। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। 1.5 तास ही बैठक सुरू होती। जी बैठक आता संपली असल्याची बातमी समोर येते। अनेक महत्त्वाचे मुद्दे येऊ घातलेल्या निवडणुका, त्या दृष्टिकोनातून जागा वाटप याचा ठरत असलेला फॉर्म्युला, त्रिभाषा समितीची उद्या होत असलेली कार्यशाळा, काँग्रेसने घेतलेली मुंबईत भूमिका आणि त्याच दृष्टिकोनातून जागा वाटपासंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये नेमका कोणता फॉर्म्युला ठरणार ही होत असलेली चर्चा, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट झालेली होती। साधारणतः दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आणि या बैठकीला, या भेटीला सुरुवात झाली। त्यानंतर 1:20 म्हणजे जवळपास सव्वा तासानंतर, आपण म्हणूया सव्वा तासानंतर ही बैठक संपली असल्याची बातमी आता समोर येते। या सगळ्याविषयी अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, या बैठकीतून नेमकं काय समोर येताना दिसतंय? पासून चर्चा ठाकरे बंधूंमध्ये सुरू आहे। खरं तर अनेक विषय यामध्ये चर्चेले गेलेले आहेत। काही प्राथमिक विषय हे झाले असल्याची माहिती समोर येते, मात्र अद्यापही ठाकरे बंधू चर्चा करताना आपल्याला माहिती समोर येते। मात्र थोड्याच वेळामध्ये ठाकरे बंधूंमधली ही बैठक उद्धव ठाकरे जे आहेत ते मातोश्रीकडे रवाना होतील। आज दिवसभरामध्ये खरं तर यानंतर अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येणार आहेत। जागा वाटपासंदर्भात नक्की काय ठरलंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यानंतर दुसऱ्या पातळीतील नेत्यांकडून या संदर्भातील माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे। लागवी अगदी या सगळ्या विषयी आता मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला असू दे किंवा जी चर्चा सुरू झालेली आहे, ठाकरे बंधूंचं ठरलं, या सगळ्या संदर्भात काही संकेत मिळतात का? युतीविषयी कधी घोषणा करतील, या विषयी काही अपडेट? नक्कीच लवकरच युती संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात युती संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। मात्र यापूर्वी जागा वाटप हे प्राथमिक पातळीवरती होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येते, कारण गेल्या अनेक दिवसांपासून जागेसंदर्भात आढावा बैठका झालेल्या आहेत। प्रत्येकी विधानसभेमध्ये 2 जागांची मागणी ही ठाकरे गटाकडे मनसे आहे, त्यानुसार पुढे सरकलेली आहे। आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये अनेक जागांवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। या जागा लवकरच जाहीर करण्यात येतील। मात्र युती जेव्हा अधिकृत घोषणा युतीची करण्यात येईल, यानंतर खरं तर सकारात्मक वातावरण हे युतीमधील सर्व नेत्यांमध्ये पाहायला मिळेल। मात्र तुर्तास अनेक कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, नेते असतील, हे सुद्धा संभ्रमात आहेत की युती नक्की कधी होणार आणि युतीची घोषणा नक्की कधी होणार, कारण स्थानिक पातळीवरती सर्व तयारीला सुरुवात करण्यात। निश्चित धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।